एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं मिरचीचं व्हायरसचं अटॅक आहे, बरोबर आहे. आणि मी आता असं ऐकलं शेतकऱ्यांकडून का त्यांचे आता भांडवलही वसूल नाही होऊ राहिले. आणि भागामध्ये ज्या पिकाची होती मिरचीची, त्या मिरचीची जर एवढी वाईट अवस्था असेल तर हे हजारो शेतकऱ्यांच्या पोटावरती पाय ना. आता इथं पाठीमागं तुम्ही गेले, त्यांचाच प्लॉट आहे ना मिरचीचा, तो किती क्लीन आहे बघा आता, आहे का नाही. पण त्यांनी फक्त अर्धच वापरलेले सॉइल चार्जर. एवढा व्हायरस येतोय, करोडो रुपयांचं नुकसान होतंय सगळ्या शेतकऱ्यांचं. तर याच्यासाठी तुम्ही संशोधन करण्यासाठी आमंत्रण केलं पाहिजे का, आम्हाला शिकवा का व्हायरस काय येतो आणि काय याच्यामध्ये तेल येतो आणि का प्लॉट बर्बाद होतो. मग आम्ही काय म्हणतो, सर ते आता हे डाळिंबावर तुमचे रिझल्ट आले, मग मिरची येतील का, मिरचीवर येतील का. डाळिंब तर अवघड आहे ना उलट, बरोबर आहे की नाही. मिरची फार सोपी आहे. मधून मधून पिकं चांगले का बरं येतात, कारण तुम्ही जे वरून समजा शेणखत टाकत असाल, टाकता ना तुम्ही अजून काहीतरी ऑर्गॅनिक काही वापरत असाल, थोडंफार ह्युमिक ऍसिड सोडत असाल, त्याच्यामुळे तुमचं पीक थोडंफार चांगलं येतं, हे लक्षात ठेवा. वैदिक का करायचं, ऑर्गॅनिक का नाही करायचं. ऑर्गॅनिक आता तुमच्या जमिनीची भूक भागवू शकत नाही. का नाही भागवू शकत, कारण जमीन खूप खोलवर काय झाली, रिकामी झाली, ती विषारी पण झाली. मग आता अशा परिस्थितीमध्ये त्याला प्रचंड ताकदीची गरज आहे. आता तुमचं दुधावर नाही भागणार, तुम्हाला आता तूपच लागेल. ऑर्गॅनिक म्हणजे काय, दूध आहे, आणि तूप म्हणजे काय, वैदिक आहे. गाय उलटणे आणि फुलांचं ड्रॉपिंग होणे, मग ती मिरचीचं असो नाही तर डाळिंबाचं असो, ही एकच प्रक्रिया आहे. गर्भगळणे, गर्भपात होणे किंवा गर्भच न राहणे, म्हणजे फुलगळ होणे म्हणजे गर्भ न राहणे, आणि फळ गळणे म्हणजे गर्भपात होणे, हे लक्षात ठेवा. लोकांचे बेसल डोसचा काही खर्च नाही, फवाराचाच 80,000 रुपये खर्च आहे का नाही. मग मला सांगा, ज्या माणसाने आपल्या बिल्डिंगचा खर्च वरच्या मजल्यांवर केला, पायावर केलाच नाही, त्याची बिल्डिंग खाली येणार का नाही येणार. मग तुमची आली खाली तर रडता कशाला. कुठल्या रासायनिक खतामध्ये सेंद्रिय कर्ब आहे, कोणतेच नाही, कोणतेच. सगळ्यांना माहिती, तरी पण टाकेल. आता इथून गेले घरी का परत तेच टाकणार. उलटे भोकरदनला नाही, तुम्ही हॉस्पिटलला जाल, ते बी दुसरेच लोक देतील तुम्हाला. खरे खोटे, गाडी गॅरेजला माणूस हॉस्पिटलला. उलटी शेती तुमची जास्त दिवस चालू शकत नाही. हा, एखादा एक्सपर्ट असेल तो नेईल उलटी गाडी, पण एखादा अख्ख्या गावातून 2-4 गावांतून, आणि तोच उड्या मारतो, नाही रे भारी आहे बरं का, उलटी गाडी भारी आहे, चालवा. मग ते चांगलं झालं हो, गारपीट नाही झाली असं म्हणायचं. गारपीट पूर्ण शेतात झाली, गारपीट पूर्ण शेतात झाली का, त्यांनी वरून काही मधून मधून छत्री धरली होती नाही, गारपीट सगळीकडे झाली. मग ते जे झाडं जे वाचले किंवा काही तर लाईनच सलग, म्हणजे अर्ध्या लाईन पासून पुढे बिलकुल एकही व्हायरस झाड नाही, आणि अर्धी लाईन पूर्ण गायब झाली. तुम्ही म्हणा व्हरायटी एकच आहे. मग आता काही लोक म्हणतात नाही सर, ते आमच्या व्हरायटीला जास्त रोग येतो, हे खरं आहे याच्यामध्ये तथ्य, पण तेवढं मोठं खरं नाही जेवढं तुम्ही समजता. कसं आहे, ज्या व्हरायटी जास्त उत्पन्न देताना त्यांना त्यांचं शरीर कमजोर बी तेवढंच होतं. जी गाय जास्त दुधाची राहती तिला आजार तेवढीच राहते. मला सांगा, रोग बरा करायचा आहे तर निदान केलं पाहिजे की नाही. तुमच्याकडे निदान कोणी करताय का, कोणीच नाही. जागेवर बसून देतो, हे फवारा ते फवारा नाही, हे ट्राय करा, ते ट्राय करा, आणि फवारीतच राहा. नाही बरोबर, 2-3 दिवसांनी तुम्ही पुन्हा त्याचा रिझल्ट आला का, हा मग परत करा. खरे खोटे. तुम्ही असं कधी करता का महिंद्राची गाडी आणली, ती अर्धी कापली आणि अर्धी त्याला ना दुसरी मारुतीची जोडली, असं करतो का आपण कधी. जर महिंद्राची गाडी येते, ती जर बिघडली तर तिला सेअर पार्ट सुद्धा कशाच राहता, हे बरोबर आहे की नाही. मग तसं तुम्ही जर एखादं तंत्रज्ञान शेतामध्ये वापरता, तंत्रज्ञान म्हणतो मी, प्रोडक्ट नाही, प्रोडक्ट तुम्ही 100 बदला, पण तंत्रज्ञान म्हणजे काय का, जमिनीसाठी, मुळासाठी, पानासाठी, पोषणासाठी, रोगप्रतिकारक शक्तीसाठी सगळं त्यांचं एकट्याच आहे, दुसरं काहीच वापरायचं नाही. असं जर असेल तर अशा वेळेस तुम्ही त्यांच्या तंत्रज्ञानाप्रमाणेच वागलं पाहिजे की नाही. तुम्ही एखादी मशीन आणली महागडी 5-25 लाखाची,
तर ती ज्या कंपनीने बनवली त्यांच्याकडून तुम्ही वापरायचं काय घेताय? ट्रेनिंग. हॅलो, घेता ना? मग कुठलंही तंत्रज्ञान वापरताना त्याचं काय घेतलं पाहिजे? ट्रेनिंग. आणि त्याचा थोडासा अनुभव घेऊन पाहिला पाहिजे, मगच मत काय केलं पाहिजे? व्यक्त. मग आज शेतीमध्ये काय होतं तुमच्या माहिती का? तुम्ही सगळे काय करता, कुणीतरी सांगायचं आमच्यासारखा येतो काहीतरी सांगतो हे औषध लय भारी, आम्ही लगेच ते काय करतो, आणतो आणि फवारतो. त्याचा रिझल्ट दिसायचा आता आम्ही लगेच पुढचा फवारा मारलेला असतो. हॅलो, आणून ठेवतात. तुम्हाला जर खरोखर वाटतंय ना का ह्या वाईट परिस्थितीतून आम्हाला बाहेर पडायचं तर तिचा काय केला पाहिजे? अभ्यास केला पाहिजे. ह्याच्यावर तेल्या असो किंवा मिरचीवर व्हायरस असो, काय येतो? याचं एका वाक्यात उत्तर काय आहे? कमजोरीमुळे रोग येतो. कशामुळे? कमजोरी. आता मला सांगा, तुम्ही पीक कमजोर करणार, माती कमजोर करणार आणि वरून रोग आला का रोगावर फवारी मारणार, म्हणजे याला मराठीमध्ये असं म्हणतात आंधळ दळतंय कुत्रपीठ खातंय. बरोबर आहे ना? आंधळ कोणी? आपण. शेतकरी. आणि कुत्र कोणी? तुमचं तुम्ही पाहा. तुम्हाला इमारत रचायची आहे ना, बरोबर आहे? हा, तुमचं 2 मजल्यावरती तुमचं घर आलं आणि मग तुम्हाला वाटलं नाही मला आहे ना 5 मजल्याचं करायचंय, चालेल का? का बरं नाही चालणार? कारण पायाच मजबूत पाहिजे. पाया म्हणजे बेसल डोस त्याला मराठीमध्ये म्हणतात. मग तुम्ही मिरचीमध्ये बेसल डोस टाकला, तुम्ही डाळिंबामध्ये बेसल डोस टाकला तर त्याच्यामध्ये एक ताकद येते. जरी वातावरण बिघडलं किंवा काही रोग आला तर त्या जमिनीची ताकद त्या पिकाला काय करते? सपोर्ट करते. कमजोरीमुळे काय येतो? रोग. आता कमजोरी कुठे आहे? जमिनीत, मातीत. म्हणून कशात येते? झाडात. बरोबर की नाही? म्हणजे जर तुमच्या आडामध्ये जर पाणी असेल तर ते कुठे येईल? हौदामध्ये येईल, पोऱ्यामध्ये. आपण म्हणतो ना आडात असेल तर पोऱ्यात येईल. तसं तुमच्या जर खाली विहिरीत पाणी असेल तर तुम्ही उपसून कुठं गाळाल? बाहेर. तसं तुमच्या जमिनीमध्ये जर ताकद असेल तीच उपसून तुम्ही कशात टाकाल? झाडामध्ये. आणि रोगाच्या काळामध्ये कुठल्याही पिकाला लढायची ताकद पाहिजे. खरे खोटे? ज्यावेळेस मी त्या रस्त्याने येत होतो मी तिथे थांबलो त्या प्लॉट पाशी आणि मला एवढं वाईट वाटलं. म्हटलं आपल्या का असं तंत्रज्ञान आहे का आपण हा व्हायरस येऊनच देणार नाही. पण दुर्दैव पहा, या शेतकऱ्यांची आपण काहीच मदत नाही करू शकत. का? त्याला स्वतःची मदत नाही करायची. आता समजा एखादा बुडतोय पाण्यामध्ये आणि माझ्याकडे दोरी आहे आणि मी फेकली, तो म्हणतो मी धरणारच नाही, तसंच वडा. कसं काय वाचवायचं? तुमच्या मदतीशिवाय तर मी वाचू शकत नाही तुम्हाला. तसं त्या शेतकऱ्यांनी याचा अभ्यास केला पाहिजे. तुमची मिरची 1 एकरामध्ये 1 लाख रुपये खाती, मग हे काय चाललंय याचा अभ्यास कुठेतरी व्हायला पाहिजे. आम्ही कोणासाठी पिकवतो? शेतकरी. कुणीतरी खातंय म्हणून पिकवतो, हे विसरून गेला शेतकरी आज. मला पैसे मिळतंय म्हणून पिकवतो. बघा बरं का, हेतू क्रिया एकच आहे. अतिरेक्याच्या हातामध्ये AK-47 आहे आणि सैनिकाच्या हातात पण AK-47 आहे. दोघे बी गोळे घालून ठारच मारते, पण दोघांचे हेतू काय आहे? वेगवेगळे. आणि क्रिया मात्र एकच आहे. जो म्हणतो की नाही मला दुसऱ्याला चांगलं खाऊ घालायचंय, जो म्हणतो नाही मला पैसे कमवायचे, दोघं पण शेतीच करतात. पण एक जण काय करतो? केमिकलचा बिलकुल वापर करीत नाही. का बरं करीत नाही? तो त्याचा हेतू काय आहे? की जर हे खाऊ घातलं तर कॅन्सर होतो, आणि जो केमिकल वापरतो तो बी बाजारात जातो. दोघांची मिरची सोबत जाते. कळतं का तुम्हाला? पण दोघांची क्रिया एकच आहे, पण हेतू मात्र वेगळा आहे. मग तुम्ही अभ्यास करा. ज्यांनी ज्यांनी केमिकलवरती लखपती करोडपती झाले त्यांच्या पुढची परिस्थिती काय आहे जरा अभ्यास करा, सर्वे करा तुम्ही जरा. त्यांचे आरोग्य घरातलं, त्यांची परिस्थिती, त्यांच्या घरामधले कलह, भांडणं, हे आम्ही बघत नाही कधी. त्यांनी किती कमावल्यावरच बघतो फक्त. कळतंय का तुम्हाला? मी तुम्हाला इमोशनल नाही करत आहे, मी वास्तविक सत्य सांगतो. तुमच्या जमिनीमध्ये कस होता म्हणून तुम्ही मजा केली आतापर्यंत. जमिनीमध्ये जो कस आहे ना तुमचा, त्याच्यामुळे तुमच्याकडे पिकतं, हे तुम्ही कधी मान्य करणार? तुमच्या जमिनीचा कस उतरल्यावर तुम्ही काहीच करू शकणार नाही. जे आज तुमची मिरची तुम्हाला ओरडू ओरडू सांगू राहिली का माझ्यातला कस काय झाला, बॅटरी काय झाली,
तुम्ही बॅटरी चार्ज करायच्या ऐवजी काय करू राहिले, इकून तिकून पॉवर बँक घेऊन येऊ राहिले. हे केमिकलच्या पॉवर बँक आहे ना, वॉटर सोल्युबल दे, केमिकलचे फवारे दे, हे कर, पोषक मार, ह्या पॉवर बँक आहे. आणि पॉवर बँकवर गिरणी मोठे मोठे इंजिन चालती नाही, कळलं का. तुमचे मोबाईल चालेल तेवढ्या पुरतं तो बी. असं आहे. ही जी शेती झाली ना, ही तुमची सगळी शेती तात्पुरती शेती आहे केमिकलची. केमिकल हे जमिनीचं किंवा पिकाचं अन्न नाही. तुम्हाला एक सांगू का मी सगळ्यांना, नीट ध्यान देऊन ऐका. जो शेतकरी आपल्या मिरचीकडे दुर्लक्ष करतो, कमी फवारे मारतो, बघा बरं का, त्याची मिरची जास्त फवारे मारणाऱ्यापेक्षा चांगली राहते. तुम्ही ऑब्झर्वेशन करा तुमच्या आजूबाजूला. मी बऱ्याच जणांना सांगितलं सर की आंतरप्रवाही जर मारलं तुम्ही कमीत कमी येतोच नाही 12 दिवसानंतर तुम्ही मार, पण नका ना पण ते मारतात ना. बघा, ज्या गावाला जायचंच नाही त्या गावाचं रस्ताही नको, त्या गावाचं नावही नको. काय म्हणते तुमचं. आता मला गण सारी दुनिया माहिती आहे का केमिकलने रिझल्ट कसे येतात, काय येतात, पण आपल्याला त्याच्यावर काही करायचंच नाही. ते गावच सोडून द्यायचं ते. मग त्याच्यावर अभ्यास करायला बसायचं. तुम्हाला काय वाटतं, ज्याने आपलं कल्याण होणार आहे त्याच्यावर अभ्यास करा ना. का हो, जे नकोय त्याचा काथ्या कुटक्यात बसायचं का, जे हवंय त्याचं चिंतन करायचं. बगैर केमिकलचं प्लॉट सक्सेस होऊ शकते का. मग तेच तुम्हाला सांगू राहिलो ना मी एवढ्या वेळापासून. जेव्हा ह्या जगामध्ये केमिकल नव्हतं तेव्हा मिरच्या पिकतच नव्हत्या, आहे ना, बरोबर ना. मोठाले होता एवढा नाही हो, नव्हते पिकत. नाही हो, नव्हते पिकत. म्हणजे जेव्हा केमिकल नव्हतं तेव्हा मिरची पिकत होती. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तर वर्षभर टिकत होती. ओके. आता मला सांगा, तुम्ही 2 महिने पिकून काय उत्पन्न काढते. ती जर वर्षभर टिकली तर एक अंड घ्या ना. का नाही, आता बाजार आहे ना, आता 10 आली पाहिजे. पण तुमचे जर दररोज एक चालू राहिलं तर वर्षभर तर हॅलो. नाही मग सर तेवढं आयुष्य नाही हो आमचं 30-40 वर्षात संपणार आहे. मग तुम्हीच संपवायच्या मागे, तर मी निसर्ग का नाही संपवणं. दुसरं काय संपवणार. आपलं कसं आहे, आज आता मग निसर्ग म्हणतो हा आज आता ताबडतोबच तुझी मिरची संपली सांग. कसं लक्षात ठेवा, तुम्ही जशी कृती करणार तशी तुम्हाला प्रतिक्रिया मिळणार निसर्गाकडून. तुम्ही एक अभ्यास करा, मिरचीमध्ये जिथे डोब आहे ना तिथे व्हायरस जादा आहे. पाहिलं का तुम्ही. जिथे खड्डा आहे की नाही त्या खड्ड्यामध्ये व्हायरस पहिला येतो. हा, मागच्या वर्षी जिथं जास्त माल निघाला तिथं व्हायरस जादा येतो. हे खरंय का. ज्याचं वावर कोर आहे ना त्याचं कमी येतो. हॅलो, बरोबर बोलतो मी ते पहिल्यांदा आलो, मला कसं काय माहिती एवढं सगळं. मी तर मिरचीचा तज्ञ पण नाही. कारण सगळ्या या निसर्गामधल्या सगळ्या पिकांचं नियम एकच राहतो. तुम्ही चायनीज माणूस पहा, अमेरिकन पहा, ऑस्ट्रेलियन पहा, इंडियन पहा, बंगाली पहा, मराठी पहा, गुजराती पहा, सगळ्यांचं रक्त सगळ्यांना काय लागतो रसामध्ये ऑक्सिजन. काही फरक आहे का. म्हणजे केसात फरक असेल, कलरमध्ये फरक असेल, उंचीत फरक असेल, जाडी लांबी रुंदीमध्ये फरक असेल, पण ज्या मूलभूत गोष्टी त्या मात्र सगळ्यांच्या शरीरामध्ये रक्त फिरवायचं काम हृदयच करतं. सगळ्यांना डोक्यामध्ये मेंदूच देईल का, एखाद्याला खोकं देईल असं काय आहे का. नाही, सगळ्यांना तेच आहे. तसं वनस्पतीचे सगळ्या वनस्पतींचे नियम सारखेच आहे. त्यांना मूळ, खोड, पान, फूल, फळ हे 5 अवयव आहे. काही झाडांना फूल नसल, काही झाडांना खोडच नसल, काही झाडांना ते मुळी तेच फळ झालं असेल. एवढंच बदल होतो ना. पण मूलभूत जो बदल आहे सगळ्या झाडांचं अन्न खरे खोटे. तुमच्याकडे मिरची खराब का होती मी सांगतो तुम्हाला, किंवा हे डाळिंब सुद्धा खराब का होतं. ज्या वेळेस आम्ही नायट्रोजनयुक्त खतं टाकतो, युरिया, तुमचं DAP 10-26-26, वॉटर सोल्युबल टाकता ना तुम्ही भरपूर, त्याच्यामध्ये भरपूर नायट्रोजन राहतो. काय राहतो. आणि नायट्रोजनचं काम काय आहे, वाढ करणं. जेवढी त्याच्यामध्ये वाढ होईल तेवढं तुमचं जे पान आहे ते असे लुसलुशीत होतं. आता तुम्ही बघा, यांचा शेंडा तोडला ना मी, पाणी नाही निघत. तुम्ही यांचा शेंडा तोडा हातामध्ये आणि हे पानं असे चुरगळा, त्याच्यातून तुम्हाला एक थेंब पाणी निघणार. प्युअर घर आहे, बरोबर आहे. तुम्ही तुमची मिरचीचा शेंडा घ्या ना, हातामध्ये घ्या, नुसतं पाणी नुसतं चुळून पहा असं.
माझं वाक्य लक्षात ठेवा, ज्याचं अन्न असेल त्याला हा. बघा, तुम्ही ज्याला रोग म्हणता त्याचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. ताजी भाकरी केली कोण खातं? हो पाटील, कोण खातं? आपण खातो. गरम गरम शिळी झाली कोण खातं? तुम्ही खाता. नाही. मग जनावर जनावर देता, कुत्र्याला देता, गाईला देता, बरोबर आहे. ठीक आहे. अजून शिळी झाली ना, खराब झाली तर तिला काय लागती? बुरशी मग आता तिला काय कार्बन डिझॉल्व व्हायची का? मग तुम्ही तुमच्या झाडावर तेले आला किंवा तुम्ही तुमच्या पिकावरती कीड आली किंवा व्हायरस आला तर तुम्ही लक्षात ठेवायचं का तुमच्या पिकाचा दर्जा एवढा खालावलाय, त्याचं आरोग्य, का हे आता माणसाचं अन्न राहिलं नाही, ते त्या व्हायरसचं अन्न तयार झालं. मग तुम्ही त्या व्हायरसला मारलं पाहिजे का मिरचीची ताकद वाढवली पाहिजे? मिरचीची ताकद वाढवली पाहिजे. आम्ही काय करतो? व्हायरस मारत होता. पांढरे माशीचं औषध दे, बरोबर आहे ना, कारण व्हायरस त्यांनी पसरतो ना, आम्हाला माहित झालं. मग आम्ही पांढरी माशीच्या मागो. ही आमच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत होत आहे आज. कसं? ज्या वेळेस आम्ही हे जे रासायनिक खतं वापरतो त्यांनी काय येतो? रोग येतो, कारण कमजोर होतं ना झाड, आणि त्यांनी रोग आला का तो रोग दुरुस्त करायला बी औषध कोण देतं? म्हणतो यार तिकडे तुम्हाला आहे ना आता ते हे पांढऱ्या माशीला औषध न्यावं लागेल. मग पांढरी माशी यायला अगोदर युरिया वॉटर सोल्युबल कोण दिले? त्यांनी दिले. तुम्ही वॉटर सोल्युबल बंद करा, पांढरी माशी यायची बंद होईल. एवढं सोपं गणित आहे. हे केमिकलचे खत म्हणजेच रोगाचं माहेरघर, हे लक्षात ठेवा. त्यांनीच रोग निर्माण होतो. पण एवढे दिवस का नाही आला? कारण तुमच्या बँका भरेल होत्या. तुमच्या जमिनीमध्ये काय होता? कार्बन रेशो चांगला होता. हा, ऑर्गॅनिक कार्बन ज्याला म्हणतो आपण. इथून तुम्ही उलटा रिवाज गेला टाकला ना भोकरदनला निघाले, कधी पोहोचा? पोहोचणारच नाही ना. आणि जर गेले तर कुठले तरी, खरं आहे ना. मग हे आज ही केमिकलची शेती म्हणजे उलटी शेती आहे. कशी उलटी? आजपर्यंत किती रोग संपले? माणसं संपवले त्यांनी रोगाने, रोग नाही संपला. बागा संपल्या, मिरच्या संपल्या, पण रोग नाही संपले. कळलं? म्हणून रोग संपवायचा प्रयत्न सुद्धा तुमची झाडं कसदार करा. दुसरा नियम मला सांगा, वातावरण आपल्या हातात आहे का माती आपल्या हातात? माती आपल्या हातात. हा, मग आम्ही माती सुपीक केली पाहिजे का वातावरणाच्या मागे लागलं पाहिजे? आता सगळे तुम्ही काय करू राहिले? वातावरण बिघडलं का चालला पंप, चला पैसे उडवायला, हवामध्ये पैसे उडवले. हवात पैसे 2000 रुपये उडवले आज. बरोबर आहे. मग हेच तुम्हाला सांगायचं, यांनी वातावरण आलं घ्या पंप पण आणलं डाग झाडावर. मी काल मारला सर, 1 महिना 1.5 महिना झाला फवारणी करायला. 1.5 महिना कालच फवारणी केली. विश्वास ठेवील का? मी फवारणी यावर्षी फवारणीच नाही केली सर. आम्ही शेतकऱ्यांना सांगतो, खाली मजबूत खाऊ घाला, वर बिलकुल फवारा मारू नका. शेजारी पर अख्खा कोकड्याचा ना अख्खा बोकडलेला अख्खा व्हायरसचा प्लॉट असू द्या, तुमच्या एका झाडाला त्रास नाही देणार. शेतीमध्ये उलटे कार्यक्रम करतोय. वाटतं आपल्याला की नाही का तुम्ही शेती करू राहिले, पण नाही, तुम्ही माती करू राहिले. पिकाची काय करू राहिले? माती. म्हणजे माती जर बलवान केली तर पीक आपोआप पैलवान होईल ना. आणि जर पीक जर पैलवान झालं तर शेतकरी धनवान व्हायला किती वेळ लागतो? बरोबर आहे. म्हणजे आम्ही पिकाच्या ताकदीवर खर्च केला पाहिजे, रोगावर नाही. हे शिका पहिलं. जमीन नापीक होते. जमीन पहिली काळी भोर दिसायची, आता कशी दिसायला लागली? थोडी भुरकट. खरं आहे का खोटं आहे? ती चिकन होती, आता जरा खडवान खडवान दिसायला लागली. म्हणजे तिच्यामध्ये कस होता पहिला. तो कस म्हणजे त्याला सेंद्रिय कर्ब असं म्हणतात. तो सेंद्रिय कर्ब आज आमचा काय झाला? कमी झाला. तुम्ही चेक करा मात्या तुमच्या, तुम्हाला कळल. सेंद्रिय कर्ब जेवढा खाली गेला तेवढे आमचे रोग वाढले. मग आम्ही सेंद्रिय कर्बावर काम केलं पाहिजे का रासायनिक खतावर केलं पाहिजे? म्हणजे फळ हे गोडावणे आणि पान हे काय त्याचं फॅक्टरी. तर शेतकऱ्याचं लक्ष गोडावून का पाहिजे का पाना का पाहिजे? आज शेतकऱ्याचं लक्ष कुठे आहे? गोडावून. गोडावून कोण असतो? मालक असतो का वॉचमॅन असतो? वॉचमॅन. तुम्ही कोण आता? मग वॉचमॅन एवढा पगार घ्या का?
म्हणून लक्षात ठेवायचं का ही उलटी शेती बंद करा. हे 4 नियम पाळा. तुम्ही रोगाच्या सोडून तुम्ही कमजोरी दूर करा. कमजोरी दूर कुठे? मातीमध्ये. मग ती कमजोरी कशाची? सेंद्रिय कर्बाची. मग सेंद्रिय कर्बासाठी पहिले आम्ही काय टाकायचो? शेणखत. आता ते शेणखत प्युअर राहिलं का आमच्याकडे? नाही. म्हणून आम्ही काय सांगितलं, मिल्क चार्जर वापरा. आणि मिल्क चार्जर वापरून त्या गाईचं शेण पा कसं प्युअर येतं एकदम. अहो इकडं खतांना पैसे घालवण्यापेक्षा, रोगाला पैसे घालवण्यापेक्षा गाईला घाला ना खर्च. बरं किती करायची? 10,000 एका गाईला. 1 एकर शेती, पीक पक्की. 1.5-2 महिन्यामध्ये खत तयार होतं. पण त्याचबरोबर हा पट्टा जो आहे सगळा, हा सध्या मी फिरत आलो रस्त्याने तर मिरचीचा पट्टा आहे. मला राहवलं नाही. माझ्यातला जो शेतकरी आहे तो मला असा टोचत होता आतमध्ये की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं मिरचीचं व्हायरसचं अटॅक आहे. बरोबर आहे. आणि मी आता असं ऐकलं शेतकऱ्यांकडून का त्यांचे आता भांडवलही वसूल नाही होऊ राहिले. आणि ही परिस्थिती किती प्रमाणात आहे या भागामध्ये? पूर्ण परिसरात. अच्छा, किती क्षेत्र आहे तुमचं? तुमचं क्षेत्र किती मिरचीचं? 1.5 एकर आहे. हे तुम्ही या भागामध्ये मिरची किती वर्षांपासून होते? 10-15 वर्षांपासून. बरं, काय परिस्थिती बदलली गेल्या 4-5 वर्षामध्ये? माझं 2 वर्षांमध्ये खराब आहे. काय परिस्थिती 2 वर्षापासून? जास्त आहे. म्हणजे तुम्ही टाकलेलं भांडवल सुद्धा निघत नाही. मग आता याचा तुम्ही कधी अभ्यास किंवा कुणी मार्गदर्शन वगैरे काही झालं का? हा व्हायरस काय आहे बुवा, हा काय येतो, याच्याबद्दल कधी अभ्यास? फक्त औषध आणायचे आणि मारायचे. ही परिस्थिती मागच्या 2 वर्षापासून जास्त आहे. हे पण मला बऱ्याच जणांनी सांगितलं. 2 वर्षापासून. आणि त्यात ॲडिशनल यांनी मला जे सांगितलं ते ऐकून तर मी तर चकितच झालो. ते म्हणे पिंपळगाव, काय नाव? पिंपळगाव. सर्वात मोठं मार्केट आहे महाराष्ट्रातलं. म्हणजे त्याच्यामध्ये करोडोची उलाढाल होते. मी जेव्हा पाहिलं मला तसं काही वाटलं नाही. सकाळी 4च्या नंतर 3च्या नंतर तुम्हाला जागा नाही सापडणार. जागा नाही. म्हणजे रस्ता पूर्ण ब्लॉक होऊन जात आहे पूर्ण. एवढी प्रचंड मोठी उलाढाल ज्या भागामध्ये ज्या पिकाची होती मिरचीची, त्या मिरचीची जर एवढी वाईट अवस्था असेल तर हे हजारो शेतकऱ्यांच्या पोटावरती पाय ना. बरोबर आहे ना. आणि मग त्यांची आर्थिक उलाढाल जर अशा प्रकारे जर त्यांना जर भांडवल वसूल होत नसेल तर जे व्यापारी आले त्यांचं काय वसूल होणार आहे? रोगट मिरची त्यांना भेटली ती कुठे विकणार आहे? तिला नाही, परत शेतकऱ्याचं मरण रोगट शेतकरी म्हणणारे, व्यापारी म्हणणारे. ही जर साखळी तुटली तर पुढच्या वर्षी शेतकऱ्यांनी जर केली बी तरी ती विकणार कोण? विकत कोण घेणार आहे? म्हणजे ही साखळी पण तुटायला नको व्यापाऱ्यांची. तर ह्या सगळ्या यंत्रणेला एवढा मोठा सुरुंग बसलाय. सगळे मिरची लावताना सर्व पूर्ण. आता तुम्ही समजा 5-25 जण आहेत, मग एवढे मोठमोठे शेतकरी कमीत कमी 1-1 एकर तर मिरची असेल ना सगळ्या. 2-2, 3-3 एकर आहे. 2-2, 1-3 एकर आहे. आणि कमीत कमी तुम्ही 5-25, 10 वर्षापासून तर करत असाल का नाही? 10-12 वर्षापासून. 10-15 वर्ष. मग 12 वर्षात तप होता असं म्हणतात. मग माझा तुम्हाला असा प्रश्न आहे का 12 वर्षामध्ये हा जो 2 वर्षामध्ये तुम्हाला जो तुमच्या पाठीमागे व्हायरस लागला हा तुम्ही पहिल्यांदा 4-5 वर्षापूर्वी पाहिला असेल. बरोबर आहे. आणि या 2 वर्षामध्ये खूप वाढला. तर तुम्ही मागच्या वर्षी ठीक आहे पहिलं वर्ष होतं, पण ह्या वर्षी तुम्ही त्यातून काय शिकले? का हा व्हायरस काय आहे, हा काय येतो, याच्यावर कधी चर्चासत्र झालं? लोकांचं बरंच असं म्हणण्यासारखी गाडी पडल्यामुळे जास्त व्हायरस येतो. गारपीट झाली की जमीन थंडावली की व्हायरस. गारपीट नाही तिथं प्लॉट फ्रेश. बरं, याच्यावर सर्वे झाला का तसा? नाही, अनुभव शेतकऱ्याला. गारपीट झाली त्या दिवशी वर्ष मिरची जमत नाही. आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो. ज्या लोखंडी म्हणून कोणीतरी रस्त्याने एक घर छोटं बघा, तिथं 1-1.5 किलोमीटर असेल पाठीमागे. बरोबर आहे. हा, लिया तिथे प्लॉट आहे 4-5-6 आहे, पूर्णपणे पिवळे पडलेले, आकसलेले. आता तो ढोबळीचा विषय सोडून द्या. पूर्ण असा मिरचीचा पट्टा आहे. बरोबर आहे. साधारणतः 10-15 एकर इथंच मिरची दिसते तुम्हाला. पण ह्या मिरचीमध्ये आपण जर बघितलं तर ही मिरची पूर्णपणे पकडून गेलेली आहे. पाठीमागे व्हायरस आहे, इकडे पण व्हायरस आहे. आणि बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना असं वाटतं की नाही हे रोग आहे किंवा ही रोगाची साथ आहे म्हणून प्लॉट खराब झाले, परंतु हे सत्य नाही आहे. याच्यामध्ये वास्तव काय आहे की शेतकऱ्यांचं जे व्यवस्थापन आहे ते रासायनिक शेती करताना रासायनिक पद्धतीने मिरची करण्याचा प्रयत्न करता. मित्र हो, वातावरण बदललेलं आहे, माती खराब झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला असं वाटत असेल की रोगांमुळे तुमची शेती होत नाही मिरचीची, तर तुम्ही अजून अज्ञानामध्ये आहात. तुम्हाला शेतीबद्दल शिकण्याची फार गरज आहे. या भागामध्ये कुठल्याही प्रकारचा व्हायरस न येता 100% व्हायरस मुक्त तुम्ही मिरची करू शकता. आणि असे शेकडो प्लॉट तुम्हाला आम्ही दाखवू शकतो. तुम्ही नक्कीच याच्याविषयी आपण चर्चा केली पाहिजे, याचा आपण अभ्यास केला पाहिजे.
आणि त्याची फार सगळ्यात मोठी कमतरता या भागामध्ये आहे. म्हणजे फक्त आदबणे म्हणजे शेती नव्हे, तुम्ही खूप कष्ट केले म्हणजे तुम्ही शेतीमध्ये यशस्वी व्हाल असं नाही. तुम्ही जर बारकाईने ऑब्झर्वेशन केलं तर ह्या मिरचीला काय पाहिजे आणि काय नको हे तुम्ही अभ्यास केला पाहिजे. या मातीमध्ये नायट्रोजन लेवल जादा आहे. तुम्ही जर इथं ऑब्झर्वेशन केलं तर तिथं बघा ते चवळीचं मला वाटतं काहीतरी झाड आहे ना, आहे चवळी आहे, तिच्यावरती काही नुकसान आहे का? ते एकदम निरोगी आहे की नाही. आणि मग मिरची का खराब झाली? शेजारी पलीकडे तुम्ही जर बघितलं तर काय ज्वारी मका काय जे असेल ते चांगली आहे, बरोबर आहे. मग मिरचीच खराब का होते? कारण मिरचीची जी म्हणजे गरज आहे पिकाची, मातीमध्ये तिला सेंद्रिय कर्ब पाहिजे, नायट्रोजन लेवल कमी पाहिजे, तर थ्रिप्स अटॅक होतो, वॉटर सोल्युबल सोडलं जातं. त्याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट असेल, त्याच्यानंतर तुम्ही युरिया असेल किंवा बाकीच्या प्रकारची जी काही रासायनिक खतं तुम्ही सोडता त्याच्यामध्ये नायट्रोजन लेवल हाय होते, कोवळेपणा येतो, थ्रिप्स मावा तुडतुडे ह्या सकिंग पेस्टचा अटॅक होतो आणि त्याच्याद्वारे मग व्हायरसचा अटॅक होतो आणि पानं शिरा आखलून पानं गोळा होतात. त्याच्यामध्ये हरितद्रव्य संपल्यावरती तुमचं पीक जगूच शकत नाही ना. म्हणजे हे तुम्ही शेतीमध्ये शिकलं पाहिजे. जेवढ्या पट्ट्यामध्ये मी जे बघितलं तर शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतंय, पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही आहे. खर्च तर शेतकरी करताय, कष्टही करताय दिसतंय ते, परंतु योग्य मार्गदर्शन ही सगळ्यात मोठी समस्या आहे. मित्रांनो, आपण सर्वांनी आमच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. त्याच्यावर असलेले मिरचीचे विविध व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या ऑफिसच्या कार्यालयाला संपर्क करा. आमचे अधिकारी या भागामध्ये म्हणजे टूरवर असतात, त्यांना संपर्क करा. तुम्ही खात्रीशीरपणे एक 5 गुंठ्याचा 10 गुंठ्याचा प्लॉट करा. एवढं मोठं करायची काही गरज नाही. तुम्ही बाकी सगळं तुमचं करताच आहे ना, ते करतच राहा. बरं, खर्च काय जास्त नाही आहे, खर्च पण तुम्हाला तेवढाच लागणार आहे. मग असं जर तुम्ही जर केलं तर तुमच्या एक लक्षात येईल की अरे असं काहीतरी तंत्रज्ञान आहे की त्यांनी व्हायरस किंवा कुठलाच रोग येत नाही. रोग जर नाही आला तर तुमचं उत्पन्न हे कधीच थांबणार नाही. आमच्याकडे वर्षभर मिरची चालवणारे अनेक शेतकरी आहे आणि तुमच्याकडे 2-3 महिने जर मिरची टिकत नसेल तर तुमची फार मोठी चूक होते. ती चूक तुम्ही दुरुस्त करू शकता आणि आहे त्या कष्टातून आहे त्या पैशामध्ये तुम्ही अतिशय सुंदर मिरची पिकू शकता, असं तंत्रज्ञान आहे. पण त्याच्या शेजारी त्यांची साधी मिरची आहे. मग त्या मिरचीमध्ये काही झाडं बोकडलेली आणि काही झाडं चांगली. हा संपूर्ण मिरचीचा प्लॉट दिसतो तुम्हाला, बरोबर आहे ना. हा जो मिरचीचा प्लॉट दिसतोय, ठीक आहे, तर ती ढोबळी मिरची आहे, जास्त सेन्सिटिव्ह असते. पण तरी सुद्धा ही परिस्थिती म्हणजे ना, ह्याच्यामध्ये प्रचंड केमिकलचा वापर आहे आणि तुम्ही केमिकलची शेती दुरुस्त करण्याचा प्रयत्न करताय, ही चुकीची पद्धती आहे. तुम्हाला याच्यामध्ये एक लक्षात ठेवलं पाहिजे का केमिकल आता मातीला सहन होत नाही आहे. वातावरणाची पण क्षमता केमिकल सहन करण्याची राहिलेली नाही आहे. कशावरून? तुम्ही तर जर पाहिलं तर ज्या भागामध्ये हा कळीची लाईन आहे बघा, या कळीच्या लाईनला सेंद्रिय कर्बाचं प्रमाण चांगलं असतं. कारण तुम्ही पाला पाचोळा काडी कचरा तण कुठं टाकता बांधावरती, मग ते बांधावरती काय होतं, कुजतं. ते कुजल्यामुळे तिला सेंद्रिय कर्ब थोडासा वाढतो. मग तुम्ही जर ह्या जो 2 लाईन पाहिल्या, ह्या 2 लाईन बघा कशा प्रकारे ती तिकड अर्धी तिसरी पण चांगली आहे पहा, आणि तिथून इकडे याला काय झालेलं आहे, पूर्ण व्हायरस लागलेला आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येते की ज्या ठिकाणी डोब आहे, पाणी साचतं किंवा ज्या ठिकाणी सेंद्रिय कर्ब कमी आहे अशा ठिकाणी व्हायरसचं प्रमाण जादा आहे. म्हणजे तुमच्या शेतामध्ये जर रोगाने मिरची गेली तर हे झाड का बरं रोगाने नाही गेलं, याच्या शेजारचं गेलं, त्याच्या तिकडचंही गेलं, हे का नाही गेलं, मग ते मधलं का नाही गेलं? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे की जर काही झाडं जातात तर काही झाडं नाही जाते. ते मध्ये एक झाड आहे बघा, त्याला काहीच झालेलं नाही पहा, ते 2 झाडांना काहीच झालेलं नाही, आजूबाजूचे तर सगळ्या कुकडून गेलेले. इथं पण समोर बघा ना, हे बाई हे झाड निरोगी, ते बाई ते झाड बघा निरोगी आहे, मिरच्या 1 नंबर आहे, दोन्ही बाजूला कोकळून गेलेले. याचा अर्थ असा होतो की काही जणांना रोग होतो आणि काही जणांना होत नाही. याचा अर्थ ज्यांना रोग होत नाही त्याची ताकद जादा आहे. ही ताकद अशा प्रकारे कशी वाढवायची हे तंत्रज्ञान तुम्हाला आमच्या अधिकाऱ्यांकडून शिकायला मिळेल. तुम्ही अवश्य याची बारीक माहिती घ्या, याचा अभ्यास करा. मग ते चांगलं झालं हो, गारपीट नाही झाली असं म्हणायचं. बरोबर. गारपीट पूर्ण शेतात झाली. गारपीट पूर्ण शेतात झाली का त्यांनी वरून काही मधून छत्री धरली होती? नाही, गारपीट सगळीकडे झाली. मग ते जे झाडं जे वाचले किंवा काही तर लाईनच सलग म्हणजे अर्ध्या लाईन पासून पुढे बिलकुल एकही व्हायरस झाड नाही आणि अर्धी लाईन पूर्ण गायब झाली. तुम्ही म्हणा तिथं व्हरायटी एकच आहे. मग आता काही लोक म्हणतात नाही सर ते आमच्या व्हरायटीला जास्त रोग येतो. हे खरं आहे याच्यामध्ये तथ्य, पण तेवढं मोठं खरं नाही जेवढं तुम्ही समजता. कसं आहे, ज्या व्हरायटी जास्त उत्पन्न देताना त्यांना त्यांचं शरीर कमजोर बी तेवढंच होतं. जी गाय जास्त दुधाची राहती तिला आजार तेवढीच राहते. हे खरं आहे खोटं आहे? खरं. मग का राहते आजार?
कारण ती जेवढं दूध देण्याची क्षमता ठेवते तेवढं खाऊ घालण्याची आमच्या शेतकऱ्याची कधीच जाणत नसते किंवा त्याला त्याची जाणीव नसते. जाणीव नसते. मला सांगा, जी गाडी जेवढं स्पीड घेते, जेवढी टनेज ओढती, वजन उचलती, ओझं, तेवढं ती डिझेल जास्त खाणार आहे. आता गाडीचं कळतं कारण ती बंद पडत, झाडाचं कळत नाही ना. ते बंद पडतं हेच कळत नाही, ते हळूहळू बंद पडत. माणूस म्हणतो ना झुरून झुरून मरतो माणूस, तसं ते झाड झुरून झुरून मरतं, झिजून झिजून मरतं. आणि हेच आपल्या शेतकऱ्याला कळत नाही, कारण आम्ही आमच्या पिकाशी कधी बोलतच नाही. आमच्या पिकाशी कोण बोलतं? दुकानदार. नाटक करतो तो, बोलत बिलत काही नाही, त्याला काही कळत नाही त्याच्यामध्ये. मी आरोप नाही करत, वस्तुस्थिती सांगतोय. बरोबर आहे. त्यांना जर कळत असतं तर त्यांनी तुम्हाला आधी समजून सांगितलं असतं का हा व्हायरस काय आहे आणि तो कसा येतो. मला सांगा, रोग बरा करायचा आहे तर निदान केलं पाहिजे की नाही? तुमच्याकडे निदान कोणी करताय का? कोणीच नाही. हा? जागेवर बसून देतो, हे फवारा ते फवारा. नाही, हे ट्राय करा, हो ते ट्राय करा आणि फवारीतच राहा. नाही बरोबर आहे. 2-3 दिवसांनी तुम्ही पुन्हा त्याचा रिझल्ट आला का? हा, मग परत करा. हा, बरं. खरे खोटे बघा, आपल्याला त्यांची मजाक नाही उडवायची. आपल्याला या भयंकर परिस्थितीमधून बाहेर यायचं. बरोबर आहे की नाही? जर या परिस्थितीतून तुम्हाला जर बाहेर यायचं असेल तर याच्यावरती पहिले काय व्हायला पाहिजे? चर्चा व्हायला पाहिजे. जसं आता या बागेत आपण उभं आहे, तुम्हाला इमारत रचायची आहे ना, बरोबर आहे. हा, तुमचं 2 मजल्यावरती तुमचं घर आलं आणि मग तुम्हाला वाटलं नाही मला आहे ना 5 मजल्याचं करायचंय, चालेल का? का बरं नाही चालणार? कारण पायाच मजबूत पाहिजे. पाया म्हणजे बेसल डोस त्याला मराठीमध्ये म्हणतात. मग तुम्ही मिरचीमध्ये बेसल डोस टाकला, तुम्ही डाळिंबामध्ये बेसल डोस टाकला तर त्याच्यामध्ये एक ताकद येते. जरी वातावरण बिघडलं किंवा काही रोग आला तर त्या जमिनीची ताकद त्या पिकाला काय करते? सपोर्ट करते. असं झालं का? काही बघा, पूर्वीच्या काळी ज्या घरामधल्या ज्या कारभारी स्त्री असायची किंवा माणसं असायची ते काही पैसा बाजूला काढून ठेवायचे, त्याला हातच लावित नसायचे. कशाला? आडी. आता आहे का परिस्थिती तशी? नाही. म्हणजे माणसं आता पार काय झाले? उथळ झाले, उथळ. त्यांच्याकडे नियोजन नाही, त्यांच्याकडे योजना नाही. मग तुमच्याकडे जर नियोजन नसेल, योजना नसेल तर तुम्हाला जे भविष्य आहे ते मिळणारच नाही ना. तुमचं फक्त आज काय असेल ते आजच विषय, बरोबर की नाही? मग त्याच्याकरता तुमच्या मातीमध्ये तुम्ही हा विचार केला पाहिजे का जर पिकं 2 वर्षापासून आमची पिकत नाही. ज्यावेळेस मी त्या रस्त्याने येत होतो, मी तिथे थांबलो त्या प्लॉट पाशी आणि मला एवढं वाईट वाटलं. म्हटलं आपल्याला असं तंत्रज्ञान आहे का आपण हा व्हायरस येऊनच देणार नाही. पण दुर्दैव पहा, या शेतकऱ्यांची आपण काहीच मदत नाही करू शकत. का? त्याला स्वतःची मदत नाही करायची. आता समजा एखादा बुडतोय पाण्यामध्ये आणि माझ्याकडे दोरी आहे आणि मी फेकली, तो म्हणतो मी धरणारच नाही, तसंच वडा. कसं काय वाचवायचं? तुमच्या मदतीशिवाय तर मी वाचू शकत नाही तुम्हाला. तसं त्या शेतकऱ्यांनी याचा अभ्यास केला पाहिजे. तुमची मिरची 1 एकरामध्ये 1 लाख रुपये खाती, मग हे काय चाललंय याचा अभ्यास कुठेतरी व्हायला पाहिजे. बरोबर आहे. आता कसं आहे की तुमच्या भागामध्ये आमचं तंत्रज्ञान कोणीतरी अगोदर वापरलंय समजा आणि ते फेल पण असतील आज. का बरं? योग्य मार्गदर्शन नाही, पूर्णपणे वापर केला जात नाही. अर्धवट वापरल्यावर त्याचा रिझल्ट मिळेल का? तो टिकल का? स्पर्धा टिकतच नाही. तुम्ही जुगाड जर केलं तर ते टिकणार नाही ना. समजा तुम्ही आयफोन सारखा महागडा 1.5 लाखाचा फोन घेतला आणि त्याला सॅमसंगचे पार्ट टाकले, चालेल का? तो जुगाड चालत नाही. बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारे या शेतीमध्ये शेतकऱ्यांचं सर्वात मोठं काय झालं? नुकसान झालंय आज. हे नुकसानातून बाहेर यायचं फक्त काम शेतकरीच करू शकतो. कसा? त्यांनी थोडासा रस्ता बदलून पाहिला पाहिजे. लक्षात आलं? दुसरी गोष्ट, पहिली मला सांगा, सगळ्या शेतकऱ्यांचा आमचा हेतू काय आहे? आम्ही शेती कशा करता करू? उत्पन्न चांगलं निघालं पाहिजे. नाही, कुणीतरी खातंय ना. आम्ही कोणासाठी पिकवतो? कुणीतरी खातंय म्हणून पिकवतो. हे विसरून गेला शेतकरी आज. मला पैसे मिळतंय म्हणून पिकवतो. बघा बरं का, हेतू क्रिया एकच आहे. अतिरेक्याच्या हातामध्ये AK-47 आहे आणि सैनिकाच्या हातात पण AK-47 आहे. दोघे बी गोळे घालून ठारच मारतात, पण दोघांची हेतू काय आहे? वेगवेगळे आणि क्रिया मात्र एकच आहे. तसं तुम्ही जर अभ्यास करा नीट की ज्या वेळेस आम्ही शेती करतो, शेती करताना तो जो शेतकरी आपल्या पिकांना खत घालतो, त्याला पोषण देतो आणि त्याला काय करतो? पीक काढायचा प्रयत्न करतो, बरोबर की नाही? त्याच्यामध्ये तुम्हाला जे पोषण द्यायचं आहे खाली जमिनीमध्ये, तर तो जो रोग येतोय त्या रोगाचा जर तुम्ही अभ्यास चांगला केला तर आपण काय करतो? क्रियेवर लक्ष देतो.
कशावर? क्रियेवर. तर क्रियेवर नाही, हेतूवर लक्ष द्या. तुम्ही माल मार्केटमध्ये नेऊन विकता, बरोबर आहे, आणि जो म्हणतो की नाही मला दुसऱ्याला चांगलं खाऊ घालायचंय, जो म्हणतो नाही मला पैसे कमवायचे, दोघं पण शेतीच करता. पण एक जण काय करतो, केमिकलचा बिलकुल वापर करीत नाही. का बरं करीत नाही तो? त्याचा हेतू काय आहे की जर हे खाऊ घातलं तर कॅन्सर होतो, आणि जो केमिकल वापरतो तो बी बाजारात जातो, दोघांची मिरची सोबत जाते. कळतं का तुम्हाला? पण दोघांची क्रिया एकच आहे, पण हेतू मात्र वेगळा आहे. मग तुम्ही अभ्यास करा. ज्यांनी ज्यांनी केमिकलवरती लखपती करोडपती झाले त्यांच्या पुढची परिस्थिती काय आहे जरा अभ्यास करा, सर्वे करा तुम्ही जरा. त्यांचे आरोग्य घरातलं, त्यांची परिस्थिती, त्यांच्या घरामधले कलह, भांडणं, हे आम्ही बघत नाही कधी. त्यांनी किती कमावले एवढंच बघतो फक्त. कळतंय का तुम्हाला? मी तुम्हाला इमोशनल नाही करत आहे, मी वास्तविक सत्य सांगतो. आमच्या सगळ्यांचा हेतू एकच आहे की आम्हाला कोणाला तरी चांगलं पिकून खाऊ घालायचं. मला सांगा, तुम्ही सप्त्याला स्वयंपाक करता की नाही? तुमची इच्छा काय आहे? फक्त स्वयंपाक करण्याची इच्छा असती का चांगलं खाऊ घालण्याची इच्छा आहे? चांगलं खाऊ घालणे. बरोबर आहे ना? मग चांगलं खाऊ घालण्यासाठी तुम्ही जे रॉ मटेरियल आणता ते पण कसं आणणार? हे भाऊ, थोडे पैसे जास्त लागू दे पण मटेरियल कसं आण? चांगलं आण. म्हणजे तुम्ही हा हेतू जर डोक्यात ठेवला असता आजपर्यंत तर तुमच्या शेतामध्ये व्हायरसच आला नसता. पण आमच्या डोक्यात हेतू काय आहे? अजून पैसा, अजून पैसा, अजून पैसा. मग त्या पैशामुळे आमचं मूळ हेतू काय राहिला? मला सांगा, द्राक्ष शेती का बरं संपली नाशिकची आमची? का संपली? कारण लवकर विकायचा, लवकर PGR मारा, हे मारा, GA मारा, आणि लवकर फुगवायचा. लवकर फुगला, लवकर मार्केटला गेला आणि त्यांनी समुद्रात वाचला बी. कळतं की तुम्हाला? एकदा तुमची चोरी पकडली का परत तुमची इज्जत राहत नाही. मग तुमचा प्रत्येक माल काय केला जातो? तपासला जातो. आणि सुदैवाने तुमच्या गावी मिरचीच्या बाबतीत तसं घडलं नाही म्हणून चांगलं आहे. तुम्ही कुठल्याही बागेत जा इथल्या आणि त्याचा शेंडा घ्या, असा तिकडचा बाग आहे ना, त्याचा शेंडा घ्या, असा चोळा, पाणी निघत. का बरं? कारण त्याची नायट्रोजन लेवल काय आहे? जादा आहे. आता पाऊस पडला, वीज पडली तर तो नायट्रोजन कसा मिसळतो? पाण्यामध्ये, आणि तो कुठे जातो? जमिनीमध्ये. वरून तुम्ही युरिया आणि ते टाकताय, वरून तुम्ही तुमचं वॉटर सोल्युबल टाकताय. त्याच्यामुळे नायट्रोजन लेवल एवढी हाय होते का हे कवळे शेंडे, कवळी वाढ वाढते आणि त्याच्याकडं रस शोषक किडी येतात. पांढरी माशी, तुळतुळा, मावा, थ्रिप्स सगळे येतात त्याच्यामध्ये. मग हे ज्यावेळेस त्या झाडाकडे येतात, त्या झाडामधला रस काय करतात? रस आहे ना त्याच्यामध्ये. त्यांना सोंड दिली देवाने. काय दिली? ते बघा खूप सुंठी त्या बोरवेल सारखं रस आपोआप मध्ये घुसतो. ह्या सकिंग पेस्टच्या शरीरामध्ये रस आपोआप घुसतो. म्हणजे जो रस तुमच्या झाडाची वाढ करण्यासाठी होता तो किडीच्या पोटात जातो. का बरं जातो? निसर्ग असं सांगतो की ज्याचं अन्न असेल ते त्याला मिळेल. माझं वाक्य लक्षात ठेवा. ज्याचं अन्न असेल हा. बघा, तुम्ही ज्याला रोग म्हणता त्याचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. ताजी भाकरी केली कोण खातं? हो पाटील, कोण खातं? आपण खातो. गरम गरम शिळी झाली कोण खातं? तुम्ही खाता? मग जनावर देता, कुत्र्याला देता, गाईला देता, बरोबर आहे? ठीक आहे. अजून शिळी झाली ना, खराब झाली तर तिला काय लागती? बुरशी लागते. मग आता तिला काय कार्बन डी बुडवायची का? नाही, असं करू आपण का ते आपले हे ना, म्हणजे कॉपर सल्फेट किंवा तुमचं कार्बनडिझम डायरेक्ट काय करायचं? पिठामीच कालवायचं, म्हणजे तिला बुरशीच नाही लागणार. चला ना. तसं होऊ शकत नाही. हा का? हॅलो, बरोबर आहे ना? चालेल ना? मग नाही हो, म्हणजे काय? माणूस मरल? अच्छा, का बरं? मग तुम्हाला रोग नाही घालवायचा का तो? म्हणजे ज्या वेळेस ताजी होती त्यावेळेस ताकद होती, त्यावेळेस ताकदवर माणसाने खाल्ली, प्राण्याने. ज्यावेळेस ताकद कमी झाली तर कमजोर प्राण्याने खाल्ली, जनावरांनी. जनावरांचा आहार हा फार जड असतो आणि खराब असतो, म्हणजे हलक्या दर्जाचा असतो, बरोबर की नाही? आपण शेंगा खातो, त्याला टरफल देतो, पाला देतो, खरं आहे ना? आपण ऊसाचा रस काढून घेतो आणि त्याला पाचाड देतो, खरं आहे का? बाजरीचे कंस काढून घेतो आणि बाजरीचे ताट त्याला खायला देतो, हे खरं आहे ना? जनावराला आपण हलका आहार देतो. म्हणजे ती जी बुरशी लागली ना, किंवा ती जे जनावरांनी खाल्लं, याचा अर्थ काय? त्याच्यातली ताकद काय झाली? कमी झाली. मग कमी झाल्यावर कमी दर्जाचा प्राणी त्याला खातो. बुरशी लागली म्हणजे की त्याच्यातला कस काय झाला? भाकरीतला संपला. म्हणून बुरशीचं अन्न येते. निकस दर्जाचं अन्न हे बुरशीचं, किडींचं, रोगांचं, लक्षात ठेवा. तो रोग नाही, ते त्याचं अन्न आहे.
मग तुम्ही तुमच्या झाडावर तेले आला किंवा तुम्ही तुमच्या पिकावरती कीड आली किंवा व्हायरस आला तर तुम्ही लक्षात ठेवायचं का तुमच्या पिकाचा दर्जा एवढा खालावलाय त्याचं आरोग्य का हे आता माणसाचं अन्न राहिलं नाही, ते त्या व्हायरसचं अन्न तयार झालं. मग तुम्ही त्या व्हायरसला मारलं पाहिजे का मिरचीची ताकद वाढवली पाहिजे? मिरचीची ताकद वाढवली पाहिजे. आम्ही काय करतो? व्हायरस मारत होता. पांढरे माशीचं औषध दे, बरोबर आहे ना, कारण व्हायरस त्यांनी पसरतो ना, आम्हाला माहित झालं. मग आम्ही पांढरी माशीच्या मागं. ही आमच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत होत आहे. आज गाय उलटणे आणि फुलांचं ड्रॉपिंग होणे, मग ती मिरचीचं असो नाही तर डाळिंबाचा असो, ही एकच प्रक्रिया आहे. गर्भ गळणे, गर्भपात होणे किंवा गर्भच न राहणे म्हणजे फुलगळ होणे म्हणजे गर्भ न राहणे आणि फळ गळणे म्हणजे गर्भपात होणे, हे लक्षात ठेवा. म्हणजे जनावराचा असो, माणसाचा असो, वनस्पतीचा असतो, जीवन वेगळं नाही. हे तुम्ही जर शिकून घेतले तर तुमची शेती खूप सोपी. पण तुम्ही ती जर चुकीच्या पद्धतीने करायला लागले, इथून तुम्ही उलटा रिवाज गेला टाकला ना भोकरदनला निघाले, कधी पोहोचाल? पोहोचणारच नाही ना. आणि जर गेले तर कुठले तरी खरं आहे ना. मग हे आज ही केमिकलची शेती म्हणजे उलटी शेती आहे. कशी उलटी? आजपर्यंत किती रोग संपले? माणसं संपवले त्यांनी रोगाने, रोग नाही संपला. बागा संपल्या, मिरच्या संपल्या, पण रोग नाही संपले. कळलं? म्हणून रोग संपवायचा प्रयत्न सुद्धा तुमची झाडं कसदार करा. दुसरा नियम मला सांगा, वातावरण आपल्या हातात आहे का माती आपल्या हातात? माती आपल्या हातात. हा, मग आम्ही माती सुपीक केली पाहिजे का वातावरणाच्या मागे लागलं पाहिजे? आता सगळे तुम्ही काय करू राहिले? वातावरण बिघडलं का चालला पंप, चला पैसे उडवायला. हवामध्ये पैसे उडवले. हवात पैसे 2000 रुपये उडवले आज. बरोबर आहे. मग हेच तुम्हाला सांगायचं, यांनी वातावरण आलं घ्या पंप आणलं डाग झाडावर. मी काल मारला सर, 1 महिना 1.5 महिना झाला फवारणी करायला. 1.5 महिना झाला. कालच फवारणी केली. दीड बरेच महिना जण फवारणी म्हणतात, तुम्ही विश्वास ठेवील का? मी फवारणी यावर्षी फवारणीच नाही केली सर. आम्ही शेतकऱ्यांना सांगतो, खाली मजबूत खाऊ घाला, वर बिलकुल फवारा मारू नका. शेजारी पर अख्खा कोकड्याचा ना अख्खा बोकडलेला अख्खा व्हायरसचा प्लॉट असू द्या, तुमच्या एका झाडाला त्रास नाही देणार. का बरं सांगतो मी? कारण असं आहे की त्या किडीला अक्कल आहे, आपल्याला नाही, पण किडीला अक्कल आहे काय कुठलं खाल्लं पाहिजे आणि कुठलं नाही. तुम्ही कधी वाघाला कधी गवत खाताना पाहिलं का? शेळीला कधी मांस खाताना पाहिलं का? सांगा ना मला तुम्ही. का? त्यांना त्यांचं ज्ञान आहे. कळलं का? तुम्ही मुंगी आहे ना, मुंगी किंवा मधमाशी, ती 2 किलोमीटरवर फुलं असू द्या, ती तिला जाते. आणि तुम्ही केमिकलचा फवारा मारा येत नाही. येत नाही. खरे खोटे? राहिलीच नाही. शेतीमध्ये उलटे कार्यक्रम करतोय. वाटतं आपल्याला की नाही का तुम्ही शेती करू राहिले, पण नाही, तुम्ही माती करू राहिले. पिकाची काय करू राहिले? माती. म्हणजे माती जर बलवान केली तर पीक आपोआप पैलवान होईल ना. आणि जर पीक जर पैलवान झालं तर शेतकरी धनवान व्हायला किती वेळ लागतो? बरोबर आहे. म्हणजे आम्ही पिकाच्या ताकदीवर खर्च केला पाहिजे, रोगावर नाही, हे शिका पहिलं. राईट. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा मला सांगा, जमिनीमध्ये कमतरता आहे, जमीन नापीक होत चालली. कोणत्या गोष्टीमुळे जमीन नापीक होते? जमीन पहिली काळीभोर दिसायची, आता कशी दिसायला लागली? भुरकट. खरं आहे का खोटं आहे? ती चिकन होती, आता जरा खडवान खडवान दिसायला लागली. म्हणजे तिच्यामध्ये कस होता पहिला, तो कस म्हणजे त्याला सेंद्रिय कर्ब असं म्हणतात. तो सेंद्रिय कर्ब आज आमचा काय झाला? कमी झाला. तुम्ही चेक करा मात्या तुमच्या, तुम्हाला कळल. सेंद्रिय कर्ब जेवढा खाली गेला तेवढे आमचे रोग वाढले. मग आम्ही सेंद्रिय कर्बावर काम केलं पाहिजे का रासायनिक खतावर केलं पाहिजे? किती नियम सांगितले ते उलटे कामं करतो आम्ही. 3. पहिलं काम कुठं करायला पाहिजे? मातीवर. बरोबर आहे की नाही? आम्ही कुठं करतो? वर लक्ष ठेवतो. वर झाडावर आणि वर फार का फवारे सारखा. लोकांचे बेसल डोसचा काही खर्च नाही, फवाऱ्याचाच 80,000 रुपये खर्च आहे का नाही? मग मला सांगा, ज्या माणसाने आपल्या बिल्डिंगचा खर्च वरच्या मजल्यांवर केला, पायावर केलाच नाही, त्याची बिल्डिंग खाली येणार का नाही येणार? मग तुमची आली खाली तर रडता कशाला? मग पाया मजबूत करा. कळलं? 80,000 खाली खर्च करा, 20,000 तुम्ही 20,000 किती वेळा करा, किती मजलेवर जाईल तो, पण खाली पाया काय करा? मजबूत. म्हणजे मातीवर काम करा. रोगावर काम करण्याच्या ऐवजी कमजोरी दूर करा. 2 नियम झाले, उलटे झाले कार्यक्रम. नंतर ह्युमस वाढवा जमिनीचा. सेंद्रिय कर्ब वाढायला अशाच गोष्टी टाका. कुठल्या रासायनिक खतामध्ये सेंद्रिय कर्ब आहे? कोणतेच नाही. कोणतेच सगळ्यांना माहिती, तरी पण टाके. आता इथून गेले घरी का परत तेच टाकणार? कळलंय ना? आज मला सांगा, झाडाचं
फॅक्टरी कोण आहे? पान पान. हे खरं आहे का खोटं आहे? आणि हे फळ जे आहे, हे फळ काय त्याचं? गोडाऊन. फळ काय आहे? म्हणजे फळ हे गोडाऊन आहे आणि पान हे काय त्याचं? फॅक्टरी. तर शेतकऱ्याचं लक्ष गोडाऊन का पाहिजे का पाना का पाहिजे? पानाकडे आज शेतकऱ्याचं लक्ष कुठे आहे? गोल्डाऊन गोडाऊन. गोल्डाऊनवर भरलं गोडाऊन पाहिजे. कोण असतो? मालक असतो का वॉचमॅन असतो? वॉचमॅन तुम्ही कोण आहे आता? मग वॉचमॅन एवढा पगार घ्या का? बरोबर आहे की नाही? म्हणजे आमच्या शेतीमध्ये आम्ही हे शिकलं पाहिजे. तुमच्या शेतकऱ्यांनी हे उलटे कार्यक्रम चालू आहे तुमच्या. मग तुमची उलटी गाडी चालू आहे आणि चालले भोकरदनला. तुम्ही उलटे भोकरदनला नाही, तुम्ही हॉस्पिटलला जाल, ते बी दुसरेच लोक देतील तुम्हाला. खरे खोटे? गाडी गॅरेजला माणूस हॉस्पिटलला. उलटी शेती तुमची जास्त दिवस चालू शकत नाही. हा, एखादा एक्सपर्ट असेल तो नेईल उलटी गाडी, पण एखादा अख्ख्या गावातून 2-4 गावांतून आणि तोच उड्या मारतो, नाही रे भारी आहे बरं का, उलटी गाडी भारी आहे, चालवा.